नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेलमधील 1,17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित 4 विशाल प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे सुमारे 29,000 रोजगार निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तर उद्योग मंत्री उदय सामंत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. दरम्यान टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पनवेलमध्ये उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात 58,763 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 25,084 कोटी अशी एकूण 83,947 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर प्रकल्पामुळे 15,000 रोजगार निर्मिती होणार आहे. बदलापूर ते पनवेल अशा 4.25 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 2 वर्षांची मुदत देण्यात आली होती, मात्र वेळेच्या आधीच काम पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या काही मिनिटात पूर्ण होणार आहे. बडोदा JNPA महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा 4.25 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंजेस सुद्धा देण्यात आले आहेत. सध्या बोगद्याच्या आतमध्ये प्लॅस्टरिंगचे काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामे केली जाणार आहेत. या बोगद्यामुळे बदलापूर आणि पनवेल, नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. बोगद्याचे काम विहित मुदतीपेक्षा आधीच पूर्णत्वाला आल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कौतुक केले आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी शेका पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना उभाटाचे नेते बबन पाटीलही उपस्थित होते. त्यांच्या जामिनावर आता 9 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर त्यांचे वकील राहुल ठाकूर यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता पुढील सुनावणीवेळी वरिष्ठ अतिरिक्त सरकारी वकील यशवंत भोपी हे सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करणार आहेत. पनवेलसह नेरळ परिसरात वास्तव्यास असणाऱ्या समस्त अत्रे परिवाराचा यंदाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव 2024 गणेशोत्सव असल्याने अत्रे परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण असून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्लॅस्टर ऑफ पॅरिसला फाटा देऊन शाडूची मूर्ती बनवण्याची अत्रे कुटुंबियांची परंपरा जपली जाणार आहे. यासाठी यंदाही पनवेलचे प्रकाश अत्रे यांनी कुटुंबियांसाठी स्वतः मूर्ती बनवली आहे. नेरळच्या अत्रे कुटुंबियातील अनेक जण नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, परंतु कुटुंबातील सर्व म्हणजेच 150च्या वर सदस्य गणेशोत्सवाच्या दरम्यान नेरळच्या अत्रे वाड्यात येतात. संपूर्ण अत्रे कुटुंबियात केवळ एकाच गणपतीची प्रतिष्ठापना होते. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारी मूर्ती अत्रे कुटुंबीय स्वतःच बनवतात आणि ही परंपरा अजूनही जपली जात आहे. यंदाही प्रकाश अत्रे यांनी मोरावर बसलेली गणेश मूर्ती बनवली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाकडील प्राप्त परिपत्रकाद्वारे आदेशातील केल्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात उपस्थित सर्व अधिकारी, अंमलदार, पोलीस पाटलांच्या वतीने भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भगवान श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. माथेरान शहर भाजपच्या वतीने ज्या गणेश भक्तांकडे बाप्पाचे आगमन होणार आहे अशांना गणेश पूजन साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजपचे माथेरान शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ आणि उपाध्यक्ष किरण चौधरी यांच्या संकल्पनेतून घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांना गणेश पूजन साहित्य वाटप करण्याचा उपक्रम
माथेरानमधील मागील 5 वर्षांपासून सुरू आहे। भारतीय जनता पक्षाकडून माथेरानमध्ये 1.5, 5, 7, 10 दिवस विराजमान होणाऱ्या बाप्पांसाठी भाविकांना गणेश पूजन साहित्य देण्यात येते। यंदा देखील मुख्य बाजारपेठेत श्रीराम चौकात गणेश पूजन साहित्य वाटप करण्यात आले। माथेरानमधील सर्व गणेश भक्तांना याचा लाभ मिळाला। यामध्ये 1.5 दिवसांच्या 33, 5 दिवसांच्या 64, 7 दिवसांचा 1 आणि 10 दिवसांच्या 20 अशा एकूण 118 बाप्पा असणाऱ्या गणेश भक्तांना याचा लाभ झाला आहे। एकूण 19 प्रकार असलेले गणेश पूजन साहित्य यावेळी वाटप करण्यात आले। हे साहित्य भाजपचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या सौजन्याने देण्यात आले। माथेरान पर्यटनस्थळी ई-रिक्षांची संख्या ही पर्यटकांच्या संख्येपेक्षा कमी असल्याने आणखी ई-रिक्षा उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे। माथेरानला पर्यटकांची रेलचेल वाढली आहे। पावसाळ्यात सुद्धा माथेरानला पहिली पसंती मिळत आहे। पर्यावरणपूरक ई-रिक्षांचा प्रवास लाभदायक ठरत आहे। माथेरान टॅक्सी स्टँडपासून ई-रिक्षा मुख्य बाजारपेठेत रेल्वे स्टेशनपर्यंत एक प्रवासी दर 35 रुपये इतका आहे। मात्र पर्यटकांची संख्या पाहता ई-रिक्षांची संख्या कमी आहे। त्यामुळे पर्यटकांना स्टँडवर ताटकळत उभे राहावे लागते। स्थानिक लोक सुद्धा ई-रिक्षा आल्यावर घाई करतात। त्यामुळे ई-रिक्षांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे। आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव निमित्ताने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली। ही बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांना आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्याकरिता आवश्यक ते सहकार्य करावे, गावातील शाळांचे मुख्याध्यापकांची माहिती घेऊन कळवावे, महत्त्वाच्या घडामोडींबाबत तत्काळ पोलीस ठाण्यास कळवावे, तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप चॅनलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना देण्यात आल्या। या बैठकीत 14 पोलीस पाटील उपस्थित होते। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांचे बुधवारी निधन झाले। पाली येथील स्मशानभूमीत गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार अभिषेक पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, किशोर जैन, नरेंद्र जैन, विष्णू पाटील, प्रकाश देसाई, सुरेश खैरे, भाई टके, राजेंद्र राऊत, दत्तात्रय मसूरकर, राहुल सोनावळे, विजय धारिया, जैन समाज अध्यक्ष सुभाष ओसवाल, सुधाकर लहूपंचांग, युवराज महाजन, बहुजन समाज बांधव, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ आणि शिक्षक उपस्थित होते। राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच 100% भरली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिली आहे। उजनी, कोयना, जायकवाडी त्याचप्रमाणे भातसा आणि वैतरणा 100% भरली आहेत। गेल्या वर्षी याच सुमारास सुमारे 65% पाणीसाठा या धरणांमध्ये होता। दरम्यान राज्यात सरासरीच्या 121% पाऊस झाला असून 102% पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश महेश देवकते यांच्यासमोर झाली। पुतळा दुर्घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला होता। पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस देखील जारी केला होता। अखेर 11 दिवसांनी आपटेला बुधवारी पोलिसांनी पकडले। त्यानंतर त्याला गुरुवारी मालवण न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। याचबरोबर या प्रकरणातील दुसरा आरोपी बांधकाम सल्लागार चेतन पाटील याची पोलीस कोठडी गुरुवारीच संपली। त्यामुळे त्याला सुद्धा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते। पाटीललाही 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील 8 देवस्थानांच्या सुमारे 275 कोटींच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। या विकास आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यातील ग्रामीण
ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र देवस्थान विकास शिखर समितीची बैठक मंत्रालयात झाली। यावेळी देवस्थानांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली।